याआधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आम्ही आमची पहिली लॉंग बाईक राईड केली पेण ते गणपतीपुळेपर्यंत. वाटेत चिपळूणजवळ असलेल्या जागृत देवस्थान भगवान परशुराम मंदिराला भेट दिली. आता आम्ही येऊन पोचलोय आमच्या होमस्टेला, जिथे आज आम्ही राहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे रत्नागिरीमधील प्रसिद्ध मंदिर गणपतीपुळे, आम्ही आरेवारे बीचला केलेली धमाल आणि आमच्या होमस्टेची एक झलक. तर या व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत बनत राहा. चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर मंडळी, दुपारचे 12:30 होता आम्ही इथे पोचलो सुद्धा. तर आम्ही जिथे राहणार आहोत त्या होमस्टेचं नाव आहे विश्वास होमस्टे, जे की आहे कोतवडे गावामध्ये. आणि होमस्टेचा जर तुम्ही परिसर बघाल तर खूपच निसर्गरम्य असं आहे. म्हणजे बाजूला तुम्ही बघाल तर खूप झाडं आहेत आणि होमस्टेचा परिसर खूपच सुंदर वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी आमच्या रूमची टूर देतो. रूम कशी होती ते दाखवत आहे. आता पहिल्या बाजूला जे आहे ते पार्किंग आणि अजून एक घर आहे, आणि त्याच्या मागच्या बाजूलाच हे दुसरं घर आहे. तिथे खाली आणि वरती असे 2 टाईपचे रूम्स आहेत. तर तुम्ही जर पहिल्यांदा आलात तर तुम्हाला इथे शू वगैरे ठेवण्यासाठी रॅक भेटेल, आणि त्याच्याच पाठी मी आता उभा राहिलो त्याच्या पाठीच ही रूम आहे. तर आतमध्ये जाऊया. ॲक्च्युली ही जी रूम आहे ती तुम्ही ग्रुपने येणार असेल तर तुमच्यासाठी खूप चांगली रूम आहे, कारण की इथे बघा बंक बेड लावलेले आहेत. इथे डबल बेडसुद्धा आहे, सिंगल बेडसुद्धा आहे, आणि 2 फॅन आहेत, AC सुद्धा आहे. आणि त्यानंतर खूप मोठी रूम आहे आणि प्रशस्त रूम आहे. याच्यामध्ये जर तुम्ही ग्रुप येते 8 ते 9 जण जर असतील तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, मस्त आहे. आणि इकडे 2 बाथरूम आहेत. ह्या साईडला एक बाथरूम आहे आणि या साईडला एक बाथरूम आहे. जर तुम्ही येणार असाल रत्नागिरी साईडला, गणपतीपुळ्यापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावरती हे कोतवडे गाव आहे, आणि तिथे विश्वास होमस्टे म्हणून हे होमस्टे आहे. तर तुम्ही नक्की प्रेफर करू शकता. बाहेर चालू झालेला आहे जोराचा पाऊस. आम्ही जस्ट निघालो होतो, तयारी केली आणि पाऊस आला जोराचा. त्याच्यामुळे आज आरेवारेचा सनसेट बघायला भेटेल की नाही माहीत नाही. सगळं अर्धं पूर्ण चेंज झालं. लाईट परत गेलेली आहे आणि पूर्ण ब्लॅकआउट झालेलं आहे. आता हे जे पार्ट आहे ते होमस्टेचा पुढचा पार्ट आहे. पुढचा पार्ट म्हणजे पुढे एक घर आहे आणि पाठीमागे एक घर आहे. आता हे एक जे घर आहे आणि पाठीमागे आम्ही जिथे राहतो ते तिकडचं घर आहे. तर आता चहा पिण्यासाठी किंवा लंचसाठी, डिनरसाठी हा एक कॉमन एरिया ठेवलेला आहे. प्लॅनची सगळी वाट लागलेली आहे. काल गणपतीपुळेमध्ये आणि रत्नागिरीच्या भागात पाऊस पडलेला आहे, आणि आत्ता आम्ही अर्ध्या तासापूर्वी जेव्हा आउटरो देत होतो खूप जोरात वीज चमकलेली आहे. तर आमच्या सोबतच अजून सुद्धा गेस्ट आलेले आहेत आणि फॅमिलीज आहेत. मला वाटलं 5 फॅमिलीज आहेत असे ते बोलले होते. तर त्यातलेच काही जण इथे कॉमन एरियामध्ये आहेत, आणि त्यातलेच हे इकडे बसलेले 2 जण आणि हे पण आहेत. आणि काही जण तिकडे आहेत पाठीमागच्या साईडला. चैताली काय करते इकडे? आजचा मेनू काय विचारतेस का? गुलाबजाम, मटकीची उसळ आणि कोबीची भाजी तुझी फेवरेट. मित्रांनो, इथे तुम्हाला सांगतो एकदम घरासारखे फिलिंग येते. सकाळचं जेवण एक नंबर होतं आमचं, एकदम घरगुती जेवण. आम्ही आता बाहेर निघालो होमस्टेमधून. मगाशी बराच वेळ पाऊस पडला, कमीत कमी 1 तास पाऊस चालू होता. बघूया आता काय होते. आरेवारेला जायला निघालो आम्ही, आणि हे गाव एकदम मस्त आहे, कोतवडे गाव.
आणि आत्ता जस्ट आम्ही वारे बीचला पोहोचलोय. आणि हा वारे बीचचा व्ह्यू पॉईंट आहे. खालच्या साईडला आहे तो वारे बीच आहे आणि पलीकडे आहे तो आरे बीच. आरे वारे असे 2 बीच आहेत. तर जो फेमस पॉईंट आहे तो आहे आरे बीचचा. तर हा आता वारे बीच बघा. इथून ते पूर्ण पाठीमागच्या साईडला लांब दिसतोय तो वारे बीच आहे. जर खाली गेलो तर आपल्याला जाता येईल, पण सध्या आम्ही आरे बीचला जाणार आहोत. कारण की आता काय झालं, पाऊस पडतोय. ते बघा पाठीमागच्या साईडला दिसत असेल, पाऊस खूप आलेला भरून. तर आता पाऊस यायच्या आधी आम्हाला परत तिकडे जायचंय आणि त्या बीचवर जायचंय आम्हाला आणि तिथे काही शूट घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही पहिले तिकडे जाणार आहोत. बरोबर आहे चैताली? हो बरोबर. आणि तिथे झिपलाईन आहे. झिपलाईन करू की नाही माहित नाही, बघूया. आता आम्ही आरे बीचवरील ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी झिपलाईन करण्यासाठी चाललो आहोत, ज्याचे पर पर्सन तुम्हाला 600 रुपये पडतील. ह्याच्यामध्ये ऑप्शन आहेत, तुम्ही सिंगल किंवा कपल राईड करू शकता. ॲक्टिव्हिटी करायला गेल्यानंतर आम्ही थोडे नर्वस होतो. झिपलाईनची अंदाजे लांबी होती 300 ते 400 मीटर. समुद्रावर झिपलाईन करण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव. थोडे नर्वस होतो. बघूयात आता काय होतं. मी फक्त असं मी कुठेच पकडायचं नाही. मी इथे पकडला तर ना सगळ्यांना. आणि एंडिंग हे आहे ना, ते असं करू नका, असं घे समोर, असं तिकडे थडके. ओके ना, टेकिंग पोझिशन तुम्ही जाणार आहे. बस समजा स्लो झाला तर समोर रशी पडतात, रशी येईल ते पकडायचं. ओके चालू आहे. टेक ऑफ रेडी. Couple ride, heavy weight or an out. बस आधी ठीक आहे. तुझं असं थोडा हात. आपण आता आरे बीचला आलो आणि तुझं तोंड का पडलेलं तर आणि मस्त राईड मस्त झाली. 1200 रुपये कपल राईड, सिंगल राईड साठी 600 रुपये आहे. काही कन्सेशन नाही आहे याच्यामध्ये. चला राईड झालेली आणि आता आम्हाला परत वरती आणून सोडलेलं आहे. जाऊया. कसं वाटतं? पाऊस पडतोय यार, पाऊस. त्याच्यामुळे नाही तुला जायचं. आता काय करणार, पाऊस आहे ना भरपूर. चला. अरे रस्त्यात कुठेतरी आला पाऊस, तर काय करशील? जर चालला गेल. आम्ही आता पोहोचलोय गणपतीपुळेला आणि आता गर्दी वाटत तर नाही आहे, तशी गाड्या खूप कमी आहेत. पण सकाळी आलो आहे आम्ही लवकर, त्याच्यामुळे बहुतेक गर्दी नसेल. तर असं आमचं चाललं आहे की फटाफट दर्शन उरकून घेऊया आणि म्हणजे तिथे बसूया. लाईनमध्ये लागण्यासाठी आम्हाला जेवढं हे नाही वाटत आहे. चपला वगैरे ठेवू, मोफत चप्पल ठेवण्याची. पहाटे लवकरच आल्यामुळे गर्दी नव्हती. इतक्या दिवसांनी इथे यायचा प्लॅन पूर्ण झाल्यामुळे चेहऱ्यावरती खूपच एक्साइटमेंट होती. गर्दी नसल्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत थेट जाता आलं. बाप्पाच्या दर्शनाला जाण्याआधी आपल्याला पाय धुवावे लागतात, त्यानंतरच आपण मंदिरात जाऊ शकतो. दिवाळी असल्यामुळे सगळीकडे रोषणाई होती. मंदिराची शोभा आणखीनच वाढत होती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. स्वयंभू ही कल्पना फक्त आद्य देवतेलाच साजेशी आहे. स्वयंभू देवता या सृष्टीचाच एक भाग असतात अथवा त्या सृष्टी म्हणूनच जन्माला आलेल्या असतात. अशा स्वयंभू स्थानाचे दर्शन घेणे ही एक अत्यंत रोमहर्षक स्थिती असते. श्री गणेश ही आद्य देवता. विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचे सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे यापैकी एक. या स्थानाचे वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिम दिशेला दृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगरांची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्काराने शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. समुद्रकिनाऱ्याला लागूनच मंदिर असल्यामुळे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही लगेचच किनाऱ्यावर पोहोचता. हिरव्यागार पाम झाडांनी आणि खारफुटींनी वेढलेला गणपतीपुळे बीच गणपतीपुळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जो गणपतीपुळेला येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र राहिला आहे. अथांग असा निळाशार समुद्र आणि सफेद वाळू हे या बीचचे प्रमुख आकर्षण. त्याचबरोबर तुम्हाला इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा करता येतात. जर तुम्ही इथे आलात तर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला विसरू नका. आम्ही याआधीही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह शांततापूर्ण वेळ घालवू इच्छित असाल तर हे ठिकाण निश्चितपणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणारे पर्यटक तसेच साहसी उत्साही या ठिकाणी खूप आनंद घेतात. इथलं सकाळचं वातावरण खूपच आल्हाददायी होतं आणि मनाला प्रसन्नता देणारं होतं, त्यामुळे इथून जावंच नाही असं वाटत होतं. गणपतीपुळेला दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे. वाटेत दिसणाऱ्या सर्व दृश्यांचा आनंद घेत घेत चाललो होतो आणि तेच डोळ्यात साठवत होतो. जाताना मनाला एकच वाटत होतं की पुन्हा परत कधीतरी यावं आणि मस्त निवांत वेळ घालवावा या कोकणात. कारण कोकणातली समृद्धी ही 1 ते 2 दिवसात बघण्यासारखी नाही. यासाठी तुम्ही जितका वेळ काढाल तेवढा कमीच आहे. हॉटेलला जाताना आम्ही काही फोटोशूट केले, त्यातीलच हे काही फोटोज. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सपर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट तर नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. ह्या व्हिडिओला आपण इथेच संपूयात आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.